नमस्कार, अलकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण अशी एक ज्यूस काढण्याची आयडिया वापरत आहोत, त्यामुळे आपल्याला मिक्सरची किंवा ज्युसरची गरज लागणार नाही। तर आपण अशा सोप्या पद्धतीने म्हणजे कसं आहे, एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखे त्याच्या बिया काढायच्या नाहीत का ज्यूस वेगळे असे गाळून घ्यायचे नाही। एकाच वेळेस संत्रीचा ज्यूस आपण काढून घेऊ, डायरेक्ट ग्लासमध्ये प्यायला घेऊ। चला तर मग आज आपण अशा नवीन ट्रिक वापरून ज्यूस काढणार आहोत। त्यासाठी मी इथे दोन संत्री स्वच्छ धुवून घेतलेत। नंतर संत्रीचे बरोबर दोन भाग करायचे। आता एक भांडं घ्यायचं, त्यावर पुरण वाटायची चाळणी ठेवायची। आपण पुरण वाटतो ना, ती चाळणी ठेवून घ्यायची त्याच्यावर। नंतर आपण जो संत्र्याचा भाग कापलेला आहे, ज्यूस काढण्यासाठी खास करून वापरलेले ते म्हणजे रवी। आपण वरण ताक घुसळण्यासाठी जी रवी वापरतो, तीच रवी आपण ज्यूस काढण्यासाठी पण वापरणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे काय, खूप सोप्या पद्धतीने आपण ज्यूस काढतोय। भांडी दुसरी खराब करायची गरजच नाही, ज्यूसरची गरज नाही, मिक्सरची गरज नाही। तर जो संत्र्याचा भाग आपण कापलेला आहे तो घ्यायचा, त्यावर आपण रवीने खरडून असं म्हणजे दाखवल्याप्रमाणे हे करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं संत्रीच्या कट केलेल्या भागावर। 2 ते 4 वेळेस फिरवून घेतलं की त्याचा सर्व ज्यूस म्हणजे रस चाळणीवर पडतो, मग त्याच्या बियाही त्याच्यावर पडतात आणि त्याचा चोथा जो असतो तो रवीला सर्व चिकटून राहतो, सर्व ज्यूस त्याचा खाली भांड्यामध्ये पडतो। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही ज्यूस काढण्याची ट्रिक वापरलेली आहे। तुम्ही नक्की करून पहा अशा पद्धतीने। भांड्यात पडलेला ज्यूस आपण डायरेक्ट ग्लासमध्ये पिण्यासाठी घेऊ शकतो, कारण काय, चाळणीवर आपला बिया पडलेल्या आहेत, सर्व बिया पण त्याच्यावर पडलेले आहेत आणि त्याचे जे ह्याच्यावर लागलेले असतं ना रवीला, त्याच्यामुळे सर्व ज्यूस आपण डायरेक्ट भांड्यामध्ये घेतलेला आहे। तर तो आपण काय करूया, ग्लासमध्ये ओतून घ्यायचा। जर ज्यूस थोडासा आंबट असतो संत्र्याचा, तर थोडीशी आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। आंबट ज्याला आवडत असेल त्याने आंबट पण पिलं तरी चालेल, कारण उन्हाळ्याचं फ्रूट्स खाणे खूप चांगले असते। तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे, साखर टाकायची थोडीशी आणि मिक्स करून घ्यायची। 1 चमचा टाकलेली आहे मी। 2 संत्री घेतलेले आहेत कट करून ना, त्याच्यामध्ये एवढा ज्यूस झालेला, 1 ग्लास भरून ज्यूस झाला। मस्त असा ढवळून घ्यायचा आणि गुटू प्यायला सुरुवात करायची। ज्यूस काढण्याची अगदी सोपी ट्रिक आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल